आणि यानंतरची बातमी कोल्हापूरकरांसाठी। जुलै महिना आला रे आला की कोल्हापूरकरांना धडकीच भरते। राधानगरी, कोयना यासारख्या धरणांमधून विसर्ग झाला की पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि अवघं शहर पाण्याखाली जातं। यामध्ये आता आणखी एका धरणाची भर पडली आहे। हे धरण म्हणजे कोल्हापूरमध्ये बनवलेला रस्ता आहे। तो कुणाचं पाणी अडवतोय आणि कोल्हापूरकरांना कसं बुडवतोय बघूया। कोल्हापूर 2019 अतिवृष्टीनं कोल्हापूर जवळपास 15 दिवस पंचगंगेच्या पात्रात बुडाले। अतोनात नुकसान झालं, अपरिमित जीवितहानी झाली, हजारो जनावरं मेली आणि शेती महिनाभर पंचगंगेत बुडाली। कोल्हापूर 10 वर्ष मागे गेलं। प्रश्न असा आहे की कोल्हापूर का बुडतंय? पंचगंगा सारखी पात्राबाहेर का पडते? खरं तर अजूनही राधानगरी धरणाचा विसर्ग सुरू व्हायचा आहे। चांदोली धरणाचे केवळ 2च दरवाजे उघडलेत। कोयनेच्या विसर्गाचा तर अजून पत्ताच नाहीये, पण तरीही पंचगंगेने इशारा पातळी गाठली आहे। प्रश्न असा आहे की धरणांचा विसर्ग होत नसतानाही पंचगंगेला इतका फुगवटा का येतोय? कोल्हापूरमध्ये जेव्हापासून 4 लेन हायवे तयार झाला तेव्हापासून त्याने जणू एका धरणाचं काम केलं। पंचगंगा नदीवर असणारं राधानगरी धरण आणि हिप्परगी आणि आलमट्टी धरण या धरणातल्या पाण्याचा जो विसर्ग होतो त्याच्यावरती काही प्रमाणात फ्लड कंट्रोल शक्य आहे, पण हे एकमेव कारण आहे असं नाही। नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर पूर्वीच्या काळी ते पसरण्यासाठीच्या जागा होत्या, त्या जागांमध्ये आता मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली आहेत। नॅशनल हायवेमध्ये जो करताना जी भर घातली गेली आहे त्यामुळं पाणी तटण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि ठिकठिकाणी बॉटल नेक तयार झालेले आहेत। यामुळं जे पाणी ज्या कालावधीमध्ये पुढं सरकणं अपेक्षित होतं तसं होत नाही आहे आणि ते साचून राहते। पर्यायानं नदीची पातळी वाढती आणि संथ गतीनं कमी होती। पश्चिम घाटात पडणारा तुफानी पाऊस, त्या पावसाचा अखंड वाहणारं पाणी पंचगंगेच्या 5 उपनद्यांद्वारे कोल्हापूरच्या दिशेने येतं। पण जेव्हा पंचगंगा कोल्हापूरहून पुढे जाण्यासाठी निघते तेव्हा वाटेत हा महामार्ग लागतो। या महामार्गांमध्ये केवळ एकच पूल आहे। पंचगंगेचे इतकं सारं पाणी वाहून जाण्यासाठी तो एकमेव मार्ग आहे। शिवाय महामार्गालगत झालेल्या बांधकामांनी पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले आणि परिणामी पंचगंगेचा फुगवटा महामार्गाच्या अलीकडेच असलेल्या कोल्हापूरमध्ये शिरतोय। एक मतप्रवाह हा आलमट्टीच्या धरणाकडेही बोट दाखवतो। कोल्हापूरपासून 200 किलोमीटर दूर हे धरण आहे। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या कृष्णा नदीवर हे धरण आहे। पंचगंगा नदी ही नृसिंहवाडीमध्ये कृष्णा नदीत मिळते आणि त्यामुळे जेव्हा कृष्णेचं पाणी आलमट्टीत अडवलं जातं तेव्हा या धरणाचा फुगवटा सांगली आणि कोल्हापूरपर्यंत पसरतो आणि त्यामुळेच या धरणातून विसर्ग वाढवण्याची मागणी होतीये। पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये किती वेळा किती टक्के पाणी फिरत असताना जागा रिकामी पाहिजे आणि ह्या जागेवरती किती बांधकामांनी परवानगी दिली गेली आहे, याला सर्वस्व जर जबाबदार असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेचा नगररचना विभाग आणि कोल्हापूरचे त्या काळचे लोकप्रतिनिधी। आपण श्री जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री असताना एक अभ्यास समिती नियुक्त केली। त्या अभ्यास समितीनं अलमट्टी धरणाचा या भागामध्ये पूर आणण्यात खराच वाटा आहे का याचा अभ्यास केला आणि दिसून आलं की नाही। या आपल्या कोल्हापूर आणि सांगली भागातल्या नद्यांच्या पूर क्षेत्रामध्ये झालेली बांधकामं, नद्यांचे वळवलेले प्रवाह, ओढ्याचे वळवलेले प्रवाह आणि नको त्या आपण केलेल्या पर्यावरणाच्या विरोधातल्या गोष्टी, हे त्याचं मुख्य कारण आहे। कोल्हापूर जवळून बेंगलोरच्या दिशेनं जो नवा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे त्याच्यासाठीचे जे भराव टाकलेत ते सुद्धा कारण आहे अशी चर्चा कोल्हापुरात असते। त्यामुळे 200 किलोमीटर दूर असलेल्या धरणामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती होते की नाही हा संशोधनाचा विषय। पण महामार्गाने निर्माण झालेली भिंत आणि त्या भिंतीच्या बाजूला टाकले गेलेले भराव याची शास्त्रोक्त तपासणी करून घ्यायलाच हवी। पूर रेषेतली बांधकामं हटवायलाच हवी। पंचगंगेच्या मार्गातले अडथळे दूर व्हायलाच हवेत, कारण तसं केलं नाही तर प्रत्येक पावसाळ्यात कोल्हापूरला जलसमाधी मिळेल।
विशाल पुजारीसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.